पायर पायस पायसम. पायर पायस पायसम. पायर पायस पायसम. पायसम. ओके. पायसम ऐकले पण हे नवीनच ऐकले मी काहीतरी. कारण ही स्पेशली केरळचा ओणम हा सण असतो ना त्यावेळी बनवली जाणारी डिश आहे. मग नुसतं पायसम म्हणून चालणार? नुसतं पायसम म्हणून चालणार नाही, कारण यामध्ये पायसमचे अनेक प्रकार असतात. कोणी गुळ घालून करतो, कोणी साखर घालून करतो, परंतु हा स्पेशली त्यांचा जो सण असतो ओणम तिकडच्यासाठी त्या दिवशी स्पेशली बनवली जाते. ओके. आणि प्रसादाचा आयटम म्हणून त्यांच्याकडे ही डिश बनवली जाते. ओके. मला साहित्य सांगतोस काय काय? 1 वाटी मूग डाळ शिजून घेतलेली, 1 वाटी गूळ, 1 वाटी नारळाचं दूध, हे काजू बदाम आणि मनुक्याचे तुपामध्ये फ्राय करून घेतलेले. ओके. 1 वाटी 1 छोटा वाटी तूप, साजूक तूप, खोबरं तेही मिक्सर मधून पिसून घेतलेलं. ओके. चवीनुसार मीठ आणि वेलदोडे. ओके. पण हे एवढं का बारीक करून घेतलं ते? कारण ते बारीक करून घेतल्यामुळे मूग डाळ शिजून घेतलेले असताना दोघांचे जेव्हा मिश्रण होते त्यावेळी ते एकजीव होतं आणि त्याला एक वेगळीच चव येते. ओके. बरं हे फक्त आपण शिजवून घेतलं ना, बाकी त्यात काय केलेलं नाही? शिजवून घेण्या अगोदर ते व्यवस्थित तेलावरती फ्राय करून घेतले. अच्छा अच्छा. म्हणजे आधी फ्राय केले आणि ते धुवून घेतले, प्लस त्यातलं ते तेलाचं पाणी काढून नंतर ते कुकर मध्ये शिजवून घेतले. ओके. म्हणजे मोठा प्रोसेस आहे, ते सरळ नाहीये रस्ता, नागमोडी रस्ता आहे. गावाकडे तुमच्या जातो तसा रस्ता आहे. अगदी तसाच. ओके. साहित्य बघितलं जातं. जाऊया आपण कृतीकडे. इथे आम्ही पाणी तापत ठेवलेलं आहे फ्राय पॅन मध्ये. आता काय करायचं त्याचं? त्यामध्ये गूळ टाकायचा. बरं. गूळ आणि पाण्याचं मिश्रण एकजीव सगळं टाकू? हो. ओके. आपलं हे आता तयार झालं ना? हो. आता काय करायचं पुढे? आता आपण ती शिजवलेली डाळ एका छोट्या पातेल्यामध्ये ह्याच्यात घेऊ? हो. ओके. ओके. त्यामध्ये नारळाचं दूध आणि शिजवलेली डाळ अगदी एकजीव करून घ्यायची. बरं. हे आपल्याला चालूच राहू दे का? एका बाजूने जरा घट्ट व्हायला पाहिजे. त्यामध्ये वेलची पावडर, चवीनुसार तुमच्याकडे काय आवड असेल त्याप्रमाणे, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून तूप. आता हे झालं. आता काय करायचं याचं? आता आपण ही बनलेली काकी व्यवस्थित गाळून घेऊया. गाळायची का? आता वरून का गाळली माहिती का? तुम्हाला दिसायला पाहिजे आम्ही गाळतोय. काय विश्वासार्हता हा जो प्रकार आहे प्रचंड महत्वाचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये खोबरं. बस? हो. ओके. शेवटी सगळ्यात शेवटी हे. हो. आता हे खायला सुरुवात करायची ना? जवळजवळ झालंय. हो. खायला सुरुवात करायची ना? हो. चला लिहायला करा सुरुवात. साहित्य आणि कृती. मला एकाने काय सांगलं माहिती का? तुम्ही काजू कमी खा. अरे ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही खा ना. मग मला काय सांगताय? मी खाणार काजू. हा काजू असा. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पायर पायस पायसम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भिजवलेली मूग डाळ, गूळ, नारळाचं दूध, साजूक तूप, साजूक तुपामध्ये भाजलेले ड्रायफ्रुट्स, वाटलेलं ओलं खोबरं आणि मीठ. कृती: प्रथम मूग डाळ भाजून ती भिजवून कुकर मध्ये शिजवावी. पॅन मध्ये पाणी गरम करून त्यात गुळाचा पाक करून घ्यावा. कढईमध्ये मुगाची शिजवलेली डाळ, नारळाचं दूध, वेलची पूड, मीठ, गाळून घेतलेला गुळाचा पाक, वाटलेलं ओलं खोबरं आणि ड्रायफ्रुट्स घालून शिजवून पायसम सर्व्ह करावं.